नमस्कार. मी डॉक्टर सुनीता कुमावत. मी सहाय्यक आयुक्त नाशिक महानगरपालिका तथा विभागीय अधिकारी नवीन नाशिक विभाग या पदावर सध्या कार्यरत आहे. माझी सुरुवात म्हणायचं म्हटलं तर माझं इनिशियल शिक्षण जे आहे श्रीरामपूरमध्ये मराठी मीडियममधून झालेलं आहे. वडील माझे शिकलेले, परंतु ते मिस्त्री म्हणून फक्त काम करत होते आणि आई माझी अशिक्षित आहे पूर्णपणे आणि ती गृहिणी म्हणूनच काम करत होती. वडिलांनी लहानपणी 4थी पासूनच फक्त आम्हा चौघा भावंडांना एकच स्वप्न दिलेलं, की आम्हाला डॉक्टर व्हायचंय. त्यांनाही माहीत नव्हतं आम्ही कसं होऊ, कारण घरात कोणी शिकलेलं नव्हतं आणि आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही कसं होऊ. त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आम्ही घरातली 3 भावंडं डॉक्टर झालो. मी BHMS डॉक्टर झालेले आहे. त्यानंतर BHMS झाल्यानंतर मग मला स्वतःला त्या गोष्टीची जाणीव झाली, की मला प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करण्यात जास्त वाव पण आहे आणि माझ्या स्वतःसाठी ते खूप डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी ते खूप चांगलं आहे. त्यामुळे मी MBA ॲडमिनिस्ट्रेशन MBAमध्ये शिक्षण घेता माझ्या सेल्फ स्टडीमध्ये स्वतः अभ्यास करून प्रशासकीय सेवेचा अभ्यास केला. कुठलाही क्लास केला नाही. फक्त एक स्वप्न होतं, की आपल्याला प्रशासनामध्ये किंवा प्रशासकीय सेवेमध्ये जायचं होतं. या स्वप्नाच्या पलीकडे याबद्दल विशेष माहितीही नव्हती. फक्त जसे पेपर MPSCचे पेपर देत गेलो, त्यातून माहिती मिळत गेली, अभ्यास कसा करायचा, काय करायचा आणि त्यानंतर माझं MPSCमधून मुख्याधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. मुख्याधिकारी ह्या पदावर कार्यरत असताना माझी पहिली पोस्टिंग नाशिक महानगरपालिका सहाय्यक आयुक्त म्हणून झाली. 2016 ते 2019 असे 3 वर्ष मी सदर पदावर कामकाज केलं. या पदावर काम करताना मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. पहिले तर आपण प्रशासनात काम करत असताना, लोकसेवक म्हणून काम करत असताना जनतेशी आपण खूप जास्त कनेक्टेड असतो. त्याबरोबर पदाधिकारी, इतर विभागातले अधिकारी यांच्याशी आपण कनेक्टेड असतो. सगळ्यांशी समन्वय साधून नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा देता येतील, नागरिकांचे प्रश्न ऐकून कसे घेतले जाऊ शकतील आपण ज्या पदावर आहोत, या पदाचा उपयोग करून. या गोष्टी मी स्वतःमध्ये अंगीकारल्या आणि त्या पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली. पहिल्याच फेजमध्ये मला नाशिक महापालिकेचं जे सार्वत्रिक इलेक्शन आहे, ते फेस करण्याची वेळ आली आणि माझ्या वरिष्ठांच्या सहकार्याने आणि नाशिकमधल्या नागरिकांच्या सहकार्याने ते इलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने मी पार पाडू शकले. त्यानंतर माझी दुसरी पोस्टिंग जी झाली ती 2019ला पारनेर नगर पंचायत मुख्याधिकारी म्हणून झाले. सदर पदावर कामकाज करताना पण तिथल्या नागरिकांशी समन्वय ठेवणे, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे आणि शासकीय इतर विभागांशी समन्वय ठेवून कामकाज करणे, ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. समन्वय ठेवून कामकाज करणे, स्वतःचा आत्मविश्वास ठेवणे आणि स्वतःची ध्येय ठेवणे. काम करत असताना एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, त्यावेळी महिला म्हणून आपण फक्त स्वतःला आपण एक महिला आहोत, ह्या गोष्टीची जाणीव न करून देता आपण त्या पदावर आहोत, आपण अधिकारी आहोत किंवा आपण एक जबाबदार पदावर आहोत आणि त्या पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे. ह्या गोष्टींचं आपण नियोजनही केलं पाहिजे आणि ती गोष्ट मी सुरुवातीपासून माझ्या याच्यात आत्मसात केली. त्यामुळे मला असं वाटतं, की तीच गोष्ट माझ्या करिअरसाठी किंवा एक अधिकारी म्हणून जबाबदारपणे काम करताना मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि फायदेशीर पण आत्तापर्यंत ठरलेली आहे. मुलींना, ज्या नवीन मुली आहेत किंवा ज्या आत्ता शैक्षणिक क्षेत्रात येत आहेत, त्यांना मी इतकंच सांगेल, की तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रामध्ये आपण फक्त महिला आहोत म्हणून स्वतःला कमी लेखणं किंवा कुठल्याही गोष्टीचं त्याबद्दल आपण इतरांनी आपल्याला समजून घेणं वगैरे ह्या गोष्टी मनात ठेवू नका. एक महिला म्हणून तुम्ही सक्षमपणे काम करू शकता कुठल्याही पदावर असताना. स्वतःला स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवू नका, की मी ऑफिसमधलंच काम करू शकते, मी फक्त IT हेच काम करू शकते. अशा ज्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर निघा. खूप वेगवेगळी क्षेत्र आहेत जे अनएक्सप्लोर्ड आहेत मुलींसाठी, महिलांसाठी. त्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करा. आज आपण ज्या क्षेत्रात काम करत असू, त्या क्षेत्रात आपण जितकं चांगल्या पद्धतीने आणि आपलं बेस्ट देऊ, तितकं आपलं स्वतःची ग्रोथ पण चांगली होईल आणि महिला म्हणून कुठल्याही क्षेत्रात आपण योगदान देण्यासाठी सक्षम आहोत, याची जाणीव जरी झाली, तरी जे सक्षमीकरणाचं आपण म्हणतो, आर्थिक सक्षमीकरण तर होतंच आपलं, परंतु एक मानसिक सक्षमीकरण आणि एक व्यक्तिमत्व म्हणून आपलं जे सक्षमीकरण आहे, ते त्यातून होणार आहे. त्यामुळे माझं नवीन मुलींना किंवा ज्या आत्ता कार्यरत आहेत, त्यांना इतकंच सांगणं आहे, की तुम्ही तुमचे कम्फर्ट झोन सोडून
आणि तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही कामकाज करा. तुम्हाला एक लिमिटमध्ये न ठेवता आपले कार्यक्षेत्र, आपले लिमिट्स, कॅपॅसिटीज त्या वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करा आणि वेगवेगळ्या करिअरमध्ये स्वतःला संधी देऊन, स्वतःला आजमावून स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करा आणि त्याप्रमाणे स्वतःचं सक्षमीकरण करून घ्या.